लगेच येतात त्याकडनं. स्वस्त दिल्यामुळे लोक येत नाहीत. क्वालिटी जर आवडली तर लोक म्हणजे 4-5 देऊन येतात डायरेक्टली असं ते विषय. हा तर काम निघलं तेवढं मेंटेनन्सला पुरत नाही माणसाला. म्हणजे स्वस्त घेतात माणूस घेताना, पण काम निघलं मेंटेनन्सला पुरतच नाही ना, काही बी करा डायरेक्ट असा विषय. आता हे असं स्ट्रक्चर जे आहे हे दूधवाल्यांना तर डायरेक्ट म्हणजे हलके आपण जे जोडतोय दूधवाल्यांना चालतात. हे असं स्ट्रक्चर त्याला आईस्क्रीम वाला असतो म्हणजे पाणीपुरीवाला म्हणा किंवा तुमचं फ्रूटवाला असतो, वडापाव स्टॉल, चायनीज स्टॉल, सगळे ह्याला वरण परत ते डिझाईन बनवून डायरेक्ट त्यांच्या गरजेप्रमाणे वापरते. नाशिक साईडला पण एक पाणीपुरीवाल्याला असं सेम स्ट्रक्चर बनवलेलं आहे पाणीपुरी. त्याने वरण स्टील मधलं काम केलं, वरचं खालचं बॉडी सगळी असते. शेतकऱ्यांना बी प्रत्येक जणाला काय प्रत्येक गोष्टीसाठी बैलगाडी तुमचं शक्य होत नाही किंवा ट्रॅक्टर हे डायरेक्ट मध्ये चारा आणायला म्हणा किंवा बागवाल्यांना वगैरे सगळ्या कामासाठी एकदम मेंटेनन्स नाही शक्यतो. टू व्हीलरला काय फक्त इंजिनचं ऑइल बदली करायची. पाठीमागच्या गिअर बॉक्स मध्ये काय 1 लाख किलोमीटरचं लिमिट आहे. 1 लाख किलोमीटर चालल्यानंतर 1 लिटर ऑइल ऍड करायचं. मेंटेनन्स मध्ये नाहीच आहे ना काही एकदम साईज वरती तेवढी सेम होतं ना.